मंडळीचे देखील आभार मानते, बाळासाहेबांचे आभार मानते, परमेश्वराला धन्यवाद देते. आज तर परमेश्वराने जे वचन म्हणजे मी तयारी काय केली नाही, पण परमेश्वर जे आता मला सुचवणार मी ते बोलणार आहे. कारण 40 दिवस आम्ही सर्वजण प्रार्थनेला जात होतो, त्यामुळे मी कोणतेही रेफरन्स वगैरे काही काढलेले नाही. पण तरी जो आपला विषय आहे त्या विषयावरच आपण बोलणार आहोत. आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो राजा. ही सुंदर वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल तुला गौरव ते उंचवते, मान सन्मान गौरव देऊन प्रथम स्थान देते बापा. बोलणारे आम्ही नाही प्रभू, तर तुझा आत्मा असू दे बापा. तू सहाय्य कर, तुझी कृपा पुरव, तुझी महिमा होऊ दे, तुलाच मान सन्मान गौरव मिळू दे. प्रभू येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आपण वाचूया लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 6 ते 9 पर्यंत. या ठिकाणी आपण लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 6 ते 8 पर्यंत वाचलेले प्रियानो. आणि या ठिकाणी हा दाखला आपण नेहमी दरवर्षी आपण ऐकत असतो त्याच्याबद्दल, नाही का. ह्या ज्या स्त्रीने हे जे काम केले ते आपण बघत असतो. तर आपण बघूया पहिल्यांदा प्रियानो की आपण सुरुवातीला काय 40 दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थनेचा विषय झाला. त्यानंतर रविवारी आपल्याला यरुशलेम मध्ये येशू प्रवेश करतो. मत्तई 21:1 ते 11 पर्यंत हा अध्याय आहे. आणि सोमवारी तो मंदिराचे शुद्धीकरण करतो, म्हणजे हा कालचा विषय होता. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने जे वचन बोललेले ते आपण काल सिस्टरच्या द्वारे ऐकलेले आहोत. तर मत्तई 21 ते 12 ते 17 पर्यंत या ठिकाणी मंदिराचे शुद्धीकरण अध्याय आहे 21 वचन 12 ते 17. आणि मंगळवारी म्हणजे आज निष्फळ अंजिराचे झाड मत्तई 21 18 ते 22 पर्यंत. आणि आपण नाही का आता उद्या जे ऐकणार आहे तो उद्याचा विषय आहे. तर या ठिकाणी प्रियानो परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे निष्फळ जे अंजिराचं झाड आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी बोललेलं आहे, नाही का. तर स्तोत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 3 आपण जर वाचले तर या ठिकाणी आपल्याला काय बोलते, जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. जे झाड, तुम्ही आणि मी एक झाड आहोत प्रियांनो. जसं अंजिराचं झाड होतं, त्या झाडाजवळ प्रभू येशू ख्रिस्त गेला होता. ते हंगामा नव्हता फळ येण्याचा, तरीही येशू त्या ठिकाणी जात असताना ते झाड त्याला हिरवगार पाण्याने गच्च भरलेलं आढळलं. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त थांबलेला आहे आणि बघत आहे की या झाडाला फळ आले की नाही. आणि त्या ठिकाणी गेला तर त्याला एकही फळ दिसलेलं नाही, नाही का. आणि परमेश्वराने बघितलं की ह्या झाडाला एवढा हिरवगार दिसतंय, नाही का, पाण्याने गच्च भरलेलं, पण याला झाडाला एकही फळ नाही. परमेश्वराने त्या ठिकाणी त्या झाडाला शाप दिलेला आहे प्रियांनो, नाही का. तर हे झाड जे आहे त्या झाडासारखं तुम्हाला आणि मला बनायचं नाही, तर फळ देणारं झाड तुम्ही आणि मी बनलं पाहिजे. जसे की पाण्याच्या प्रभावाजवळ जे झाड लावलेलं असतं ते काय होतं बघा, जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी काय करते, फळ देते. तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराने हीच सेवा दिलेली आहे की तुम्ही आणि मी फळ देणारे झाले पाहिजे. गलती 5 मध्ये सांगितलेलं आहे, नाही का. गलती 5 मध्ये 22 मध्ये सांगितले की ते फळ जे आहेत ते फळ तुमच्या आणि माझ्या मधून दिसले पाहिजेत, नाही का, फळ. तर हे फळ येणारं जे झाड आहे ते तुम्हाला आणि मला बनायचं आहे. तर तुम्ही आणि मी त्यासाठी काय केलं पाहिजे. मत्तई 6:33 मध्ये काय सांगितलं की प्रथम तुम्ही त्याच्या राज्याची खटपट करा, बाकीचं हे सर्व तुम्हाला आणि मला मिळणार. म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, त्याच्या राज्यासाठी खटपट केली पाहिजे. तुम्ही आणि मी फळ देणारे झाले पाहिजे. जाऊन तुम्ही आणि मी अनेक आत्म्याला देवाच्या राज्याची स्वार्थ आपण सांगितली पाहिजे, वचनाची घोषणा केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आमचं जीवन आम्ही असंच घातलं नाही पाहिजे. तर पाण्याच्या प्रभावाजवळ जे झाड राहतं तर ते कसं असतं, टवटवीत असतं, हिरवगार असतं. त्याप्रमाणे तुम्ही आणि मी प्रभूच्या वचनाजवळ असतो, बायबलचं वचन आपण वाचतो, त्यावेळेस आपला आत्मा देखील ताजा तवाना होतो, नाही का. आणि मग आपल्याला
आपल्याला एक प्रकारचं सामर्थ्य मिळतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही आणि मी जाऊन फळ देतो. तर तुम्ही आणि मी जाऊन काय केलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे, नाही का? त्यासाठी तुम्ही आणि मी ते कार्य करायला पाहिजे. यहोवाचा 15वा अध्याय आणि वचन 2 मध्ये सांगितले की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकीतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. या ठिकाणी यहोवा लिहित आहे की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा परमेश्वर काय करतो, त्याला साफसूफ करतो, नाही का? फळ देणाऱ्या न देणाऱ्या झाडाला, पण जे फळ देते त्याला काय करणार, परमेश्वर पवित्र आत्म्याने भरणार, सामर्थ्याने भरणार, त्याच्या अग्नीने भरणार, त्याच्या सामर्थ्यात तो चालवणार, तो वचन देणारा होणार, प्रार्थना करणारा होणार, अभिषेकाने भरणार, पवित्र आत्म्याने चालणार. का तर प्रभू येशूचा त्याच्यावर काय होणार, अभिषेक असणार, नाही का? मग आपण फळ देणार होतो. या ठिकाणी जे फळ देत नाही तर त्याला फाट्याप्रमाणे काय करतात, अधिक फळ यावं म्हणून नये. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो, काढून टाकतो, ते ठेवत नाही. आणि फळ देणाऱ्या फाट्याला तो काय करतो, अधिक साफसूफ करतो. मग त्याला सुरुवातीला थोडे संकट येतील, त्याला अडचणी येतील, त्याला नाही का प्रॉब्लेम होतील, पण परमेश्वराच्या मार्गाने चालणाऱ्या परमेश्वर त्या आत्म्याला काय करतो, सावरून धरतो. त्याला अधिक बल यावा, ताकद यावा, शक्ती यावा म्हणून तो काय करतो, मजबूत होतो त्याच्यामध्ये आणि मग तो फळ देणारा चांगला चुंगला होतो. या ठिकाणी त्या आत्म्याला तो काय करतो, साफसूफ करतो, नाही का? म्हणून तुम्ही आणि मी फळ देणारे झाले पाहिजे. त्या अंजिराचं झाड जसं वरून एकदम हिरवगार होतं, पाण्याने गच्च भरलेलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी नसलं पाहिजे. तर माझं जीवन आत्म्याच्या फळांनी भरलं पाहिजे, माझ्यामध्ये आत्मिकता असली पाहिजे, पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्यामध्ये असला पाहिजे, पवित्र आत्म्याने मी भरले पाहिजे, त्या सामर्थ्याने मी पवित्र वचन बोलले पाहिजे. तर पवित्र आत्म्यामध्ये आपण यहोवाचा 6वा अध्याय आणि 27 वचनामध्ये मला वाटतं की यहोवा म्हणतो की वरून दिल्याशिवाय मनुष्याला पृथ्वीवर काहीच भेटत नाही, नाही का? म्हणजे वरचं ज्ञान तुम्हाला आणि मला प्राप्त झालं पाहिजे, त्याप्रमाणे त्या आत्म्याने तुम्ही आणि मी भरलं पाहिजे. म्हणून परमेश्वर अधिक आपल्याला बल द्यावा, ताकद द्यावा, फळ देणारी व्हावा, यासाठी तुम्ही आणि मी प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो, नाही का? यिर्मयाचा 17वा अध्याय आणि वचन 8 मध्ये तो काय म्हणतो, तो जल तटाकी लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी तटाकी पसरील, उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, ती फळ देण्याचे सोडणार नाही. या ठिकाणी किती अडचण येऊ द्या, संकट येऊ द्या, पण फळ देण्याचे आपण काम सोडलंच नाही पाहिजे. फळ देणे हे तुमचं आणि माझं काम या जगामध्ये आहे, तोपर्यंत तुम्हाला आणि मला काय करायचंय, या ठिकाणी फळ देण्याचं कार्य करायचंय. तर मग तो हे झाड कुठं आहे, जल तटाकी लावलेल्या वृक्षासारखं होईल आणि तो आपली मुळे नदी तटाकी पसरेल, उन्हाची झळाई सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, लागणार नाही, नाही का? आणि तिला तो कधीही भिणार नाही. किती ऊन असू द्या, आमच्या महिला मंडळ आज 40 दिवसामध्ये, आज एवढ्या उन्हामध्ये 3 वाजता आम्ही निघायचो, संध्याकाळी 10, 10:30, 11 पण वाजायचे आम्हाला, पण आमच्या महिलांनी कधीही एकीनेही कुरकुर नाही केली, पण थकायच्या त्या खूप, नाही का? पण परमेश्वराने त्यामध्ये त्यांना बल, ताकद, शक्ती दिली. का? एक ओढ होती, एक आत्मिक शक्ती होती त्यांच्यामध्ये. परमेश्वराने त्यांना ते सामर्थ्य दिलं होतं आणि त्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक विश्वास होता त्यांना की आम्ही देखील नाही का प्रभूचं कार्य आमच्याकडून काहीतरी घडलं पाहिजे. त्याप्रमाणे आज आपण प्रभूच्या वचनाजवळ बसलं पाहिजे, प्रभूच्या वचनाचं मनन केलं पाहिजे, फळ देणारं झालं पाहिजे. अंजिराचं झाड जसं टवटवीत होतं तसं तुम्ही आणि मी एक झाड आहोत, त्या झाडाप्रमाणे तुम्ही आणि मी टवटवीत असणार. ज्या वेळेस वचनात, आराधनेत, प्रार्थनेत तुम्ही असणार त्यावेळेस तुम्ही टवटवीत असे असणार, नाही का? म्हणून पाण्याच्या जवळ असणारं झाड नेहमी काय होतंय, हिरवगार राहतं आणि ते प्रफुल्लित होतं, एकदम ताजतवानं राहतं. पण तुम्ही ज्या वेळेस वचनाजवळ येतात ना त्यावेळेस तुम्ही देखील त्याचप्रमाणे होणार, सामर्थ्याने, आत्म्याने भरणार, नाही का? आणि म्हणून तुम्ही काय करणार, देवाचं कार्यासाठी पुढे आणि पुढे जाणार. यहोवाचा 15वा अध्याय आणि वचन 7 मध्ये, तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आणि या ठिकाणी यहोवा सांगत आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिले पाहिजे
आणि माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास मिळेल. आता या ठिकाणी परमेश्वराची वचने तुम्हामध्ये माझ्यामध्ये असली पाहिजे. आपण जगी गोष्टी परमेश्वराला मागायला नाही पाहिजे, आत्मिक गोष्टी देवाकडे मागितले पाहिजे. वचनाचं ज्ञान परमेश्वराला मागितलं पाहिजे. प्रभू येशू, मी ज्ञानाने उन्हा आहे, मला काही एक कळत नाही, तू ज्ञान पुरवणार आहे. तुझी वचनं माझ्यामधून नाही का अशी निघू दे, लोक ऐकणार तर त्या वचनाने ते लोक परिवर्तित होऊ दे, त्या लोकांना ते वचन समजावं. यासाठी परमेश्वराजवळ तुम्ही आणि मी मागितलं पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणतो, यहोवा सांगतो की तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. जे काही म्हणजे प्रियांनो, आपण काय मागणार? जगी गोष्टी मागायच्या नाहीत, नाही का, आपल्याला आत्मिक गोष्टी मागायच्यात. मग मला वचन सांगता येत नाही, प्रभू मला तू सहाय्य कर. माझे घुटणे माझ्या प्रभूजवळ टेकले पाहिजे. माझ्या प्रभूला मी विनंती नम्र हृदयाने त्याच्या जवळ गेलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे, प्रभू मला वचन सांगता आलं पाहिजे, मला प्रार्थना करता आले पाहिजे, मला वचन बोलाव, माझ्या मुखाला स्पर्श कर. मला नाही होत, मला धीर नाही, धैर्य नाही, पण ताकद आणि धैर्य देणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे, परमेश्वर कार्य करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही आणि मी देवामध्ये, देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे आणि आपण प्रभूमध्ये असलं पाहिजे. लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 7 मध्ये, तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, मी आज 3 वर्ष या अंजिरावर फळ पाहावयास येतो, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, भूमीला उगाच भार तरी का असावा. आणि या ठिकाणी लूक लिहित आहे, आज 3 वर्षापासून तो काय करत आहे? अंजिराच्या झाडाजवळ फळ पाहण्यासाठी जात आहे. पण त्या ठिकाणी फळ आढळलं का? परमेश्वर तुम्हाला आणि मला रोज एक नवीन जीवन देतो, नाही का? मग आज ह्या वर्षी परमेश्वर मला, माझं लेकरू आज नाही सुधारलं, पुढच्या वर्षी सुधारणार, ह्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी, हे नाही ते वर्ष, तुम्हाला एक वर्ष प्रभू का देतो? तुम्ही त्याचे फळ देणारे व्हावे यासाठी. आणि या ठिकाणी तो म्हणतो, गेले 3 वर्षापासून मी फळ पाहण्यास येतो, पण मला या झाडावर फळ दिसत नाही. तर या झाडाचा उपयोग काय आहे? या झाडाला उपयोग नाही, या झाडाला तू काय कर? तोडून टाक. परंतु त्या ठिकाणी माळी त्या ठिकाणी सांगत आहे, प्रभूजी यंदाचे वर्ष हे झाड असू द्या, कदाचित तर फळ आलं तर येईल त्याला. तर प्रियांनो, त्या माळीने काय केलेलं आहे? मध्यस्थी केलेली. माझ्या प्रभूंनी तुमच्या आणि माझ्यासाठी एक मध्यस्थी केलेली आहे. आणि ती मध्यस्थी आपल्यासाठी प्रभूंनी केली, तर तुम्ही आणि मी किती पटीने तयार झालं पाहिजे? फळ देणारे किती पटीने तयार झालं पाहिजे? तर तुम्ही आणि मी फळ द्यायला पाहिजे, नाही का? मग त्या वर्ष आपल्या जीवनात आपण मागितले पाहिजे, प्रभू गेले वर्ष, इतके वर्ष माझ्या जीवनात मी व्यर्थ घालवले, परंतु ह्या वर्षापासून मी माझं जीवन व्यर्थ घालवणार नाही, तर मी फळ देणारी होणार, मी तुझ्या वचनासाठी तयार होणार, मी तुझ्या प्रार्थनेसाठी तयार होणार. आणि फळ मी चर्चमध्ये अनेक आत्म्याला जाऊन तुझी वचनाची घोषणा करून मी चर्चमध्ये अनेक आत्म्याला घेऊन येईन, त्या आत्म्याचं परिवर्तन करीन, नाही का? मग तुम्ही आणि मी जाऊन काय केलं पाहिजे? फळं दिले पाहिजे. आता या ठिकाणी आपण यशायाचं 8वां अध्याय वचन मला वाटतं 6 मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी काय सांगते की दुष्ट त्याच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोरावा, जाचलेल्याच मुक्त करावे आणि सर्व जोखड मोडावे, नाही का? अशा लोकांपर्यंत तुम्ही आणि मी गेलं पाहिजे की खरोखर ते दुष्टतेमध्ये अडकलेले आहेत, ते जुवा खाली दाबलेले आहेत, त्यांना जाऊन मोकळं करायचंय, त्यांचे बंधने तोडायचेत, त्यांचे शाप तोडायचेत. ते तो अधिकार तुम्हाला आणि मला. मत्ती 18:18 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणते, पृथ्वीवर तुम्ही जे काय बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, पृथ्वीवर तुम्ही जे काय खुले कराल ते स्वर्गात खुले केले जाईल. तो आत्मा तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनाची घोषणा करून बोललं पाहिजे. त्या आत्म्याने आपण वचन घोषित केले पाहिजे की प्रभू ते जोखंडामध्ये, ते दुष्टतेच्या बेड्यामध्ये अडकलेत, त्यासाठी तू मला तयार कर. आणि त्यांना जाऊन मला काय करायचंय? वचनाची घोषणा करायची. आणि मग मी आणि तुम्ही जाऊन फळ देणारे होणार. यासाठी की प्रभूचे वचन आपण ते घोषित केले पाहिजे, नाही का? या ठिकाणी लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 8 मध्ये, तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील. काय करण? खत घालत. आता परमेश्वर तुम्हाला आणि मला किती विशेष करून, नाही का, आपल्याला हे करतो आत्म्याने भरण्यासाठी. ज्यावेळेस आपण नम्र होतो, प्रभू जवळ जातो की प्रभू मला तू तुझ्या वचनात वाढव, प्रार्थनेत वाढव. आपण घुटणे टेकतो, आपल्याला कुठ कसल्या अडचणी आल्या किंवा घरात काही प्रॉब्लेम असले, त्यावेळेस आपण काय करतो? प्रभूचा धावा करतो.
वचनाचा धावा करतो, लगेच बायबल घेणार, प्रार्थना करणार, प्रभू हे असं असं आहे, तू येशूच्या नावामध्ये काढून टाक, माझ्या भोवती हे कोणतीही गोष्ट राहू नको देऊ. पण परमेश्वरांनी या झाडाला, या माळ्याने काय केलेले, या झाडाला खणून खत घातलेले, का तर ते झाड टवटवीत व्हावं, फळ देणार यावं म्हणून त्याला त्यांनी साफसूफ करून चांगली माती टाकली त्याला, आणि त्यांनी त्याला फळ यावं म्हणून यंदाचं वर्ष रिक्वेस्ट केली, आणि ते फळ येण्यासाठी त्याने त्या ठिकाणी विनंती केली की यंदाचे वर्ष हे असू द्या. तर आपल्या जीवनामध्ये हे वर्ष आशीर्वादाचं आहे, परमेश्वराने दिलेलं, ते वर्ष वायाला नाही घालवायचं प्रियांनो, कारण एक एक क्षण हा तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आपण आता सर्व ठिकाणी बातम्यामध्ये ऐकतो की कोणत्या गोष्टी कधी घडतील हे तुम्हाला आणि मला देखील कळणार नाही. म्हणून प्रभूच्या वचनाने आपण काय केलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. आमोस 8:11 मध्ये काय म्हणते, पाण्याचं नव्हे, अन्नाचं नव्हे, पाण्याचं नव्हे, तर वचन ऐकण्याचा दुष्काळ पडणार आहे प्रियानो. ते वचन तुम्ही आणि मी माझ्या हृदयात साठवले पाहिजे, आणि वचनाची घोषणा करण्यासाठी तयार, सुवेळी अवेळी तयार असलं पाहिजे, नाही का. ती मी तर सांगतो की तू सुवेळी अवेळी वचनासाठी तयार राहा. मग तुम्ही आणि मी जाऊन फळ दिलं पाहिजे, नाही का. आणि मग म्हणतो की मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. रिक्वेस्ट केली माळ्याने त्यावेळेस, नाही का. आणि या ठिकाणी जर प्रभू यंदाचे वर्ष त्याला असू द्या, जर नाही आले तर नाही आले, पण यंदा वर्षी हे फळ येण्यासाठी हे झाड मी त्याला खत घालतो, आणि येण्यासाठी तू काय कर, त्याला सांग प्रभू यंदाचं वर्ष त्याला असू दे, नाही का. याचा 15वा अध्याय आणि वचन 8 मध्ये, तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. परमेश्वराचं वचन या ठिकाणी आपल्याला लिहितो की तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य होतात, नाही का. मत्ती 28 मध्ये म्हटले, तुम्ही जाऊन त्यांना काय करा, शिष्य बनवा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या. त्याप्रमाणे या ठिकाणी यहोवा सांगतो की तुम्ही विपुल फळ दिल्याने काय होतात, पित्याचे गौरव करतात. आणि मग ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे गौरव करतात, पृथ्वीवर तुम्हाला त्याचा अभिषेक आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, का तर देवाचे गौरव तुम्ही पृथ्वीवर करतात, पण स्वर्गामध्ये आनंद होतो प्रियांनो. म्हणून तुम्ही फळ द्यायला पाहिजे, ते पण कोणतं, विपुल फळ दिलं पाहिजे, नाही का. याचा 15वा अध्याय आणि वचन 5 मध्ये, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, आणि जो मज मध्ये राहतो आणि मी त्याच मध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मज पासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही आणि मी पवित्र आत्म्यात भरत नाही प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनामध्ये मनन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराच्या आत्म्याने भरल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टी करता येणार नाही. या ठिकाणी यहोवा स्पष्ट सांगतो की मी वेल, येशू सांगतो की मी वेल आहे, तुम्ही कोण आहेत, फाटे आहात. जो मज मध्ये राहतो आणि मी त्याच मध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तर येशू तुमच्यामध्ये असन तर तुम्ही जाऊन काय करणार, फळ देणार. पण तो माझ्यामध्ये, माझा प्रभू माझ्यामध्ये असला पाहिजे, नाही का, आणि मी येशू मध्ये असलं पाहिजे, तर आपण जाऊन पुष्कळ फळ देणारे होतो, नाही का. आपण अजून एक अध्याय वाचला नाही, पण मी त्याच्यातूनच तुम्हाला सांगते. लूक याचा 7वा अध्याय आणि वचन 38 मध्ये सांगितलंय की जी स्त्री होती, त्या 38 मध्ये एका स्त्रीने काय केलेलं होतं, येशूचे पाय धुतले होते, नाही का, आणि ती येशूच्या पायाशी रडत बसली. खरे रडणे होते, तिचा पश्चाताप खरा होता. पश्चाताप होता आपण आशीर्वादित होण्यासाठी. खऱ्या पश्चातापाची तुम्हाला आणि मला काय गरज आहे. जसे त्या स्त्रीने पश्चाताप केला आणि प्रभूच्या चरणाजवळ ती गेली, आणि तिने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अभिषेकाचं म्हणजे तेल तिने त्या परमेश्वराच्या डोक्याला लावलं, आपल्या आसुवाने त्याचे पाय धुतले, केसाने ते पुसले, नाही का. म्हणजे ती स्त्री किती परमेश्वराच्या जवळ नम्र झालेली. तिचे पाप किती असू द्या परमेश्वराला माहित होते, परंतु शिष्य त्या ठिकाणी बसले होते, सगळे सिमोनाने जेवायला आमंत्रण केलेलं होतं, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ते सर्व असल्यावर म्हटले ही स्त्री कोण आहे, हे येशूला जर समजलं असतं तर त्याच वेळेस काहीतरी, नाही का, परंतु ती कुजबूज चालली होती त्यांची. पण परमेश्वराने त्या ठिकाणी बरंच काही त्या ठिकाणी बोलले, नाही का. तर त्या ठिकाणी पश्चाताप, आणि आपण आशीर्वादित होण्यासाठी खऱ्या पश्चातापाने येशूच्या चरणी आले पाहिजे. क्षमा प्राप्त करून सुटका मिळवण्यासाठी खऱ्या पश्चातापाची गरज आहे. जसे ह्या स्त्रीने खरा पश्चाताप केला व येशूच्या चरणा
चरणाजवळ बसून डोळ्यातून आपले अश्रू त्याच्या पायावर पडत होते, आपले पाप तिने झाकले नाही, तर येशूच्या चरणाजवळ तिने ते कबूल केले. आपले पाप अश्रूद्वारा तिने काय केलेले आहेत? कबूल केलेले. प्रियानो, आपण पण ज्यावेळेस प्रार्थना करतो, खूप आपलं अंतःकरण दुःख असतो, त्यावेळेस आपण देखील प्रभू जवळ ज्यावर घुटणे टेकतो, तर आपल्या देखील अश्रू गळतात, नाही का? का तर आपल्याला परमेश्वराजवळ आपण आत्मेने प्रभूकडे प्रार्थना करत असतो, नाही का? त्यासाठी तर स्तोत्र 32:5 मध्ये दावीद राजाने देखील काय म्हटले? मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपून ठेविला नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन, असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. इथं पापाची कबुली, जशी त्या स्त्रीने आपले पाप लपून ठेवले नाही, तसेच त्या दावीद राजाने देखील आपले पाप कबूल केले. त्याने पापाची कबुली दिली या ठिकाणी आणि त्याने त्याचे पाप देखील या ठिकाणी उघड केले. प्रियांनो, आपण आपली गुप्त पापे कबूल करून सोडून दिली, तर त्याची दया प्राप्त करून दाविदाने मोठे पाप केले, तेव्हा देवापुढे पश्चाताप करून कबूल करून सोडून दिले, तेव्हा त्याला देवाच्या नजरेत दया प्राप्त झाली. आपले दोष छोटे असो किंवा मोठे, कबूल करून सोडून दिल्याने आपण स्वतःला काय करतो? स्वतःतील सर्व आपले पापे आठवले, ती येशूच्या चरणाजवळ बसून त्याने, जसे त्या स्त्रीने येशूच्या चरणाजवळ बसून आपले पाप कबूल केले आणि तिने ते परमेश्वराला दाखवले की मी किती पापी प्रभू, तसे दावीद राजाने आपले पाप कबूल करून दाखवले. तसे तुम्ही आणि मी काय केले पाहिजे? त्या न्यायापासून वाचवले पाहिजे, नाही का? आणि नीतिसूत्रे 28:13 मध्ये म्हणतो, जो आपले दोष झाकतो तो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते, नाही का? आपण देवाची दया नित्य प्राप्त करण्यासाठी आपण आपली काय केले पाहिजे? पाप व दोष झाकू नये. तर जसे त्या स्त्रीने आपले पाप झाकले नाही, तर ते आपल्याला आपल्या डोळ्यातील आसवाने तिने ते कबूल केले. तसे तुम्ही आणि मी माझे पाप, आपण बोलतो की मी पापी नाही का, मी खूप धार्मिक आहे, मी दाखवताना वरून आपण आपली धार्मिकता बघतो, लोक बघतात, पण परमेश्वर अंतःकरण पारखणार आहे. परमेश्वराला हृदयाची ओळख आहे, तो बघतो तुम्ही आणि मी कसे आहेत. प्रियानो, त्याचं प्रतिफळ त्यावेळेस तुम्हाला आणि मला भेटतंय. म्हणून तुम्ही आणि मी, तर माझे पाप असन गुप्त पातके आपण केले असतात, तर आपले पाप परमेश्वर बघतोय. आपण मनुष्याला नाही तर आपल्या परमेश्वराला आपली पापाची कबुली आपण केली पाहिजे, कारण का परमेश्वर आपले अंतःकरण पाहत आहे, नाही का? स्तोत्रकर्ता 51 वचन 3 मध्ये, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप मज पुढे नित्य आहे. परमेश्वराजवळ आपले पाप कधीही झाकत नाही प्रियानो, आणि ते आपले पाप आपले ज्यावेळेस आपण झाकून ठेवतो, तोपर्यंत तुम्हाला आणि मला कोणतेही मार्ग माझे आणि तुमचे मोकळे होत नाही. त्यासाठी तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? पापाची कबुली केली पाहिजे. पापासाठी आपण पापाची कबुली केली पाहिजे आणि परमेश्वराकडे वळलं पाहिजे. जसे ते झाड हिरवगार होतं, फळ दिलं नाही त्याने, पण तुम्ही आणि मी या जगात राहतो, तर तुम्ही आणि मी फळ देणारे झाले पाहिजे, नाही का? स्तोत्र 32:1 मध्ये, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. या ठिकाणी ही स्त्री जी आहे, ती येशूचा स्वीकार करण्यापूर्वी ती वाईट जीवन जगत होती. तिच्या पुष्कळ पापाची क्षमा केली, तिला आपले सर्व पाप आठवले, आणि परमेश्वराजवळ ज्या वेळेस ती गेली, तर त्यावेळेस तिच्या हातामध्ये एक तेलाची कुपी होती प्रियानो, आणि त्या ठिकाणी गेल्या गेल्या तिचं हृदय भरून आलं. का आलं? कारण तिचे पाप तिला आठवले. त्या ठिकाणी ती बोलून कबूल करू शकत नव्हती, का तर सर्व लोक त्या ठिकाणी होते, पण त्या ठिकाणी गेल्यापासून ती त्या ठिकाणी ती स्त्री काय करते? रडते आणि रडता रडता ते सर्व तिचे जे आसू होते ते प्रभूच्या चरणावर पडलेले होते, आणि रडता रडताच ती केसांनी ते काय करत होती? पुसत होती. आपल्या जीवनामध्ये आपले पाप किती आहेत हे आपण स्वतः जाणू शकतो. बाहेरून आपण सर्वांना चांगलं दिसतो, पण अंतःकरण आपलं कसं आहे हे परमेश्वर बघतो. म्हणून अंतःकरणात जे गुप्त पाप आहेत, ते पापाची आपण काय केली पाहिजे? प्रभूला कबुली केली पाहिजे. ते पाप कबूल करून सोडून द्यायला पाहिजे. तेच आपण धरून राहायला नाही पाहिजे, तर आपल्या पापाची क्षमा प्रभूजवळ आपण मागितली पाहिजे, नाही का? स्तोत्र 32:5 मध्ये, मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपले अधर्म मी लपून ठेविले नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन, असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची काय केली? क्षमा केली. या ठिकाणी देखील पापाची कबुली दिलेली. पापाची कबुली देणं खूप गरजेचं आहे. ज्या स्त्रीने
आपल्या स्वतःचे पाप लपून न ठेवता ती स्त्री कोण होती, कशी होती, काय होती हे परमेश्वराला माहित होतं. तुम्ही देखील, मी देखील कसे आहे ते स्वर्गातून पृथ्वीवर त्याचे नेत्र तुम्हाला आणि मला पाहतात प्रियानो. तर तुम्ही आणि मी शुद्ध आहे का पवित्र आहे का पवित्र आहे हे देवच जाणणार आहे. आपण किती आपल्याला स्वतःला म्हटलं मी धार्मिक आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, मला खूप नाही का माझी प्रार्थना परमेश्वर ऐकतो, पण परमेश्वराकडून तुम्हाला अभिषेक असला, उत्तर दिले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या अगदी जवळ आहोत. म्हणून पापाची कबुली करणं खूप गरजेचं आहे. नीतिसूत्र याचा 28 अध्याय वचन 13 मध्ये, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. मग जो आपले पाप कबूल करतो, जसे त्या स्त्रीने आपले पाप कबूल केले, तिने ते लपून ठेवले नाही. का तर तिला माहित होते येशू आहे हा, आज तिला जाणीव होती का येशूला माझं हृदय माहिती आहे. मी जर माझ्या हृदयातले पाप जर मी लपून ठेवले तर प्रभूला ते कळलेले आहेत. म्हणून ती गेल्यापासून त्या ठिकाणी त्याच्या चरणाजवळ रडत बसलेली होती. म्हणून तुम्ही आणि मी देखील माझे पापाची कबुली करणं खूप गरजेचं आहे. पहिले योहान याचा 1 अध्याय वचन 9 मध्ये, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्या सर्व अधर्मापासून आपल्याला काय होणार, शुद्ध करेल. म्हणून नाही का या ठिकाणी योहान लिहित आहे का जर आपल्या स्वतःची पापे पदरी घेतो तर विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपली पापाची क्षमा करेल व आपल्या सर्व याच्यापासून काय होणार, आपल्याला अधर्मापासून आपल्याला तो काय करेल, शुद्ध करेल. तर आपण आपले पाप कबूल करायलाच पाहिजे प्रभूजवळ. म्हणून तुम्ही आणि मी माझे गुप्त पातके किती लपून ठेवले तर परमेश्वर हृदय पारखतो. तो आपल्याला, आपण पापी आहे की शुद्ध आहे का पवित्र आहे का अपवित्र आहे फक्त परमेश्वर जाणतो नाही का. मनुष्य बाह्य रूप बघतो, परमेश्वर काय करतो, हृदय पारखणारा आहे. यशाया 55 वचन 7 मध्ये, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्म आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याला भरपूर क्षमा करील. आणि या ठिकाणी परमेश्वराचे काय यशाया सांगतो की दुर्जन आपला मार्ग सोडो. जसे यशायाचा 8 अध्यायामध्ये पण आपण वाचले 6 वचनामध्ये, त्याप्रमाणे इथंही त्यांनी सांगितले की दुर्जन जे लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, आपले जे पातक आहेत ते आपले परमेश्वराजवळ कबूल केले पाहिजे. आणि परमेश्वराजवळ आपण काय केले पाहिजे, ते मार्ग त्याचे जे आहे दुर्जन मार्ग, जे वाईट मार्ग आहेत त्याचे, ते त्यांनी सोडले पाहिजे. आणि आपले काय केलं पाहिजे, अंतःकरणाचे त्याच्या कल्पना आहेत त्याचा त्यांनी त्याग केला पाहिजे आणि परमेश्वराकडे त्यांनी वळलं पाहिजे. आणि म्हणजे तो त्याला काय करीन, परमेश्वर भरपूर क्षमा करण. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला क्षमा करावी, यासाठी आपल्या हृदयातल्या पापाची आपण कबुली केलीच पाहिजे. जर दावीद राजासारखा एवढा धार्मिक मनुष्य परमेश्वराजवळ जर एवढा आपल्या पापाची कबुली तो करू शकतो, ती स्त्रीने आपले पाप कबूल केले नाही पण आसोवाच्या दारे तिने आपले पाप कबूल केले, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी माझे आणि तुमचे पाप प्रभूजवळ आपण कबूल केले पाहिजे. जर हे झाड जर पाण्यासारखं होतं आणि ह्या झाडाप्रमाणे तुम्ही आणि मी असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करणार, आशीर्वादित करणार. म्हणून तुम्ही आणि मी जाऊन काय केलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे. फळ देणारे तुम्ही आणि मी असलं पाहिजे. तर आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ, जे मला आज हे सांगता आलं, मी ते तुमच्या पुढे सांगितलं. तर आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव करतो बापा. या सुंदर समय प्रभू राजा तू खरोखर उपस्थित आहे, आमचा विश्वास आहे बापा. इथं बसलेल्या प्रत्येकाला तू अभिषेक केला, आशीर्वादित केले, आमचा विश्वास आहे प्रभू राजा. आराधनेद्वारे, प्रार्थनेद्वारे, त्याचप्रमाणे वचनाद्वारे आलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केले, आमचा विश्वास आहे प्रभू राजा. कारण विश्वासाची केलेली प्रार्थना परमेश्वरा तू ऐकतो, म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते बापा. आम्ही सर्वजण तुझ्या हातात होतो प्रभू. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केल्याबद्दल तुला गौरवते, उंचवते, मान सन्मान गौरव देऊन प्रथम स्थान देते. प्रभू येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली, म्हणून तुम्ही ऐका. आमेन.